वाद झाला दादा दादा समोर दादा मंत्री महोदय या ठिकाणी कीट कापून उद्घाटन करतायत. अशा प्रकाराने विद्यापीठाच्या स्ट्रक्चरल एक्सपेंडिचर हा अकॅडमिक एक्सपेंडिचरमध्ये तर आमच्या विद्यापीठांना या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द, 14 ते 24 2 वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द, यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे की यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्यातल्या माणसांचा विकासच होणार. याला अपवाद 24ची लोकसभा थोडी राहिली, खोटा नॅरेटिव्ह, खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळला की गडबड झाली. अनेक जण मोदीजींना लोकसभेत मतं न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली, ती त्यांनी विधानसभेत करेक्ट केली. त्यामुळे लोकसभेतल्या खोटं बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही, पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही, मोदीजींचा करिश्मा संपणार नाही. त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं, महाराष्ट्रातही यश मिळालं आणि या दोन्ही ठिकाणी वन वे यश मिळालं. दिल्लीमध्येही जवळजवळ ती स्थिती आहे. अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ द्या, कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहे, 80,000 90,000, म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत. पुण्यातले काही प्रभाग 1,27,000 असतात आणि त्यामुळे थोडं निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू. परंतु जवळजवळ क्लिअर आहे की सरकार तर येत आहे, परंतु चांगल्या मार्जिनचं सरकार येतं आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही, संपणार नाही. आणि करिश्मा शब्दही नाही, सामान्य माणसाला विश्वास आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार आपण करू किंवा केलेला आहे अशा पद्धतीचा दावा केजरीवालांच्याकडून केला जात होता. शिक्षण विभागामध्ये आपण चांगलं काम केलं असा दावा केला जात होता. कुठेतरी लोकांना ते पटलेलं नाही असं म्हणायचं या ऐकूनच. असं आहे की त्यांनी दावा केलेला फोल ठरला हे रिझल्टवरून दिसतंय. आता सुरू होईल. काल जसं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही आकडे मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा निवडणूक आयोगाने त्याच्यावरची आपली बाजू मांडली आहे. निवडणूक आयोगाने कालच्या प्रेस कॉन्फरन्सनंतरही म्हटलं आहे की यावर आम्ही उत्तर देणार आहोत. परंतु लोकांनाही लक्षात आलं की अरे 30 कॅसेट काय झालं होता. कर्नाटकात यश मिळालं की आयोग आपलं हे EVM चांगला, केंद्रामध्ये NDAची पिछेहाट झाली तर EVM चांगला, आणि लगेच महाराष्ट्रात निकाल लागले की मग घोटाळे झाले, यम झाले. हे काही लोक आता अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणणं हे बघेनासेच झालेले आहेत. दादा, काँग्रेसला एक देखील जागा एक सुद्धा जागा काँग्रेसकडे येताना दिसत नाही. संजय राऊत म्हणतात की जर काँग्रेस आणि आप एकत्र असते तर हा निकाल काहीतरी वेगळा आला असता. जरतरची भाषा बोलण्यात आता काय अर्थ आहे. कोणी अडवलं होतं का एकत्र यायला. संजय राऊत तर असे महान नेते आहेत की ते दोघांमधला समझोता करू शकले असते. आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला. तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे. आणि त्या ठिणगीनंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस ह्या कोणाला म्हणजे काँग्रेसमधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा आता काँग्रेसच बाहेर पडेल की तुमचं तुम्हाला लक लावावं. तुम्हाला सापडली काळी जादू शिकली आहेत का असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना अशा प्रकारे जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्याने रोज सकाळी प्रेसशी बोलण्यामध्ये वेळ न घालवता साधना करावी
आणि ती जादूची कांडी शोधावी. दादा ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. एजन्सीज बाजूला करा आणि मतदानची औलाद असेल तर ईडी वगैरेच्या सीबीआय एजन्सी नाचता येणं अंगण वाकडे, नाचता येणं अंगण वाकडे. चला, मुलींना मोफत शिक्षण केलंय, पण काही संस्थांनी मुलींचे पैसे भरून घेतलेत. अशा संस्थांची नावं दिली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं तुमचं म्हणणं असल्यामुळे मी परवा बांद्र्याच्या थडुमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो. 148 मुलींना 1 रुपये न भरता ॲडमिशन मिळालं आणि आमच्या डिपार्टमेंटचे पैसे कॉलेजेसनं जायलाही सुरुवात झाली. त्या थडुमल सहानीला त्या दिवशी जवळजवळ 148 मुलींच्या फीची रिएम्बर्समेंट मिळाली होती. एक पण मुलगी अशी नाही मिळाली मला की जी असं म्हणेल की बा माझे पैसे घेतले अशी ना. आणि मी ठरवलं आहे की प्रत्येक आठवड्याला एक कॉलेज करणार. त्यामुळे पुढच्या आठवड्यातलं कॉलेज तुम्ही मला सांगा. मी झालेले अनेक जण प्राध्यापक भरती कधी होईल या सगळ्या प्रतीक्षेमध्ये आहेत. असं आहे की विद्यापीठांमध्ये ज्या 700 जागा आम्ही सँक्शन केल्या आहेत, ज्यात गोंडवाना युनिव्हर्सिटीने घाईने भरल्या, पण बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या रोस्टर फिक्स करणं, मग मध्येच SCBC आरक्षण मिळाल्यामुळे पुन्हा रोस्टर बदलणं, याच्यामध्ये त्यांचं राहिलं आणि राज्यपालाने त्याच्यावर स्टे दिला आहे. आम्ही राज्यपालांना विनंती करतो आहे की कधी नव्हे ते 20 वर्षानंतर आम्हाला 2100 कॉलेजेससाठी आणि 700 विद्यापीठांसाठी भरती करायला परवानगी मिळाली, तर तुम्ही हा स्टे उठवा. त्यांचं म्हणणं असं की MPSCने घ्याव्या, ते फार प्रॅक्टिकल नाही आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की मग निदान तुम्ही जे इंटरव्ह्यू घेता, तुम्ही जे सिलेक्शन करता, त्याची कार्यपद्धती मला लिहून द्या. ती काल दिली आहे की किती आम्ही पारदर्शकपणे करतो. नव्याने काही तुम्हाला पारदर्शकतेसाठी मुद्दे जोडायचे असतात, जसं ते म्हणाले की इंटरव्ह्यूचं व्हिडिओ शूटिंग व्हावं, आम्हाला मान्य आहे. मुळात राज्यपालांचे 2 जण त्या सिलेक्शन कमिटीवर असतात. मग असं ते काय म्हणतात मला माहीत नाही, पण राज्यपालांवर टीका करणं चुकीचं आहे. तो माझा हेतूही नाही, मी त्या स्वभावाचाही नाही. फक्त आम्ही त्यांची जी थोडी अपुरी माहिती आहे ती पूर्ण करतो. त्याच्यातून 700 रिक्रुटमेंट दिली मोठी आहे. आणि मग आम्ही माननीय अजितदादांना कन्व्हिन्स केलं आहे की 17 ते 25 जेवढे रिटायर झाले तेवढ्या तरी जागा आम्हाला भरायला द्या. ते अजितदादांनी मान्य केले आणि त्या बहुतेक 4000 असतील. त्यामुळे खूप तुझे मित्र नेट सेटवाले लागतील का? दादा, संभाजीसिंहांची घर वापसी आहे का? चर्चा चालू आहे. त्यांनाच विचारलं पाहिजे. भाजपचे वरिष्ठ नेते नाही, भाजपचे आता एक 2-3 समिती झाली. प्रत्येक नाव त्या जिल्ह्याला अधिकार ठेवले नाहीत. प्रत्येक नाव त्या समितीकडे जाईल, शहानिशा होईल, तराजू लावून प्लस मायनसेस बघितले जातील, मग निर्णय होईल. आता 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. यामुळं असं आहे की 2,42,00,000 महिलांना मिळालं. कसं आहे, ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं का ग्लास अर्धा भरला आहे असं म्हणायचं? हे ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतात, आम्ही ग्लास अर्धा भरला आहे म्हणतो. 2,42,00,000 5 लाख महिलांची त्या एलिजिबल नसल्यामुळे जर वजा झाली की त्यांच्याकडे कार आहे, त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे, एका घरामध्ये जास्त महिलांनी घेतलेल्या आहेत, अशी 5 लाख देतोय किती? 2,42,00,000 म्हणजे अजूनही 2,37,00,000 महिलांना मिळेल. त्यामुळे त्याच्यामध्ये असा आरडाओरडा करण्याचं कारण नाही. तुमचं म्हणणं असं आहे का की जे एलिजिबल नाहीत, इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांना द्या. बरं, हाही निर्णय झालेला आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही. हाही निर्णय झाला आहे की त्यांच्यावरून परत घेतले जाणार नाहीत. दादा, मी अगदी दाव्याने सांगतो, कारण कॅबिनेटमध्ये याविषयी चर्चा झाली की आता त्यांचे गेलेले कुठे पुन्हा परत घेत बसताय, पण आता पुढे द्यायचे नाही असं या बजेटमध्ये प्रोव्हिजन होईल. 2 गोष्टी असतात, पुरवणी असते आणि मेन बजेट असतं. त्यामुळे मार्चच्या 3 तारखेला अधिवेशन सुरू होईल. बहुधा मार्चच्या 10ला बजेट आहे. मग बजेट संपतं मार्च एंडला, पैसे अलॉट व्हायला सुरुवात होईल. चला, ती कार्यपद्धतीच आहे. ती ज्याची हिंमत आहे त्यांनीच कामं घ्यायची. त्याने बँकेतून CC काढायचं नाही, पण त्यांना भीती वाटते की लाडकी बहीणमुळे कुठे आमची नाही. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टरवाला करत नाही. सरकारचा पैसा कधीही बुडत नाही.